आणि हेडेक पण तुला खूप होतं त्यावेळेला? हो, खूप म्हणजे सुचत नव्हतं काय. आणि मग तिथे लोकल डॉक्टरकडे नेलं, कारण मी गावी होते. करंट लागतोय असं झालं मला, बॉडीतून करंट लागतोय, वरती पास होत. नवरा सांगतो की तुला चालू केलं, बीपी हाय होता, ते कंट्रोल करण्याचे प्रयत्न केले. मग कधी कळालं की तुला ब्रेन स्ट्रोक झाला? हेल्थवर एक्सरसाइज नाही, योगा नाही करत, किंवा मेडिटेशन जरी माणसाने 10-15 मिनिटं काढले. Come, Jayashree. Please come to the studio. And thank you so much coming here. Please come. आज आपल्या समोर जयश्री नावाची आमची ॲक्च्युली पेशंट नाही म्हणायला पाहिजे, कारण ती आता पूर्णपणे नॉर्मल आहे. पण हिला ट्रीट करणं हे आमच्या भाग्यामध्ये लिहिलं होतं. आणि 2022ला तिला ब्रेन स्ट्रोक झाला होता आणि आज आपल्या समोर ती बसली आहे. तर त्यांच्याकडनं आपण एक छोटी स्टोरी ऐकूया की जयश्री, तुला हा जो डिसेंबर 2022ला ब्रेन स्ट्रोक झाला होता, तर ब्रेन स्ट्रोकमध्ये काय झालेलं एक्झॅक्टली? 2022 मध्ये अचानक पणे मला ओमेटिंग, थोडंसं 2 दिवस मायग्रेन चालू होतं. पेन किलर खाल्लं, थांबत होतं. ओमेटिंग आणि लूज मोशन एक बरोबरच सुरू झालं. ओके. पण ते वेगळं होतं. म्हणजे जेव्हा आपण ओमेटिंग असं थांबतात, जर रेग्युलर ओमेटिंग झालं तर ओमेटिंग थांबते, थोडंसं हे होतं. पण ह्याच्यामध्ये कंटिन्यू ओमेटिंग होत होतं. बरं. त्याच्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये. आणि हेडेक पण तुला खूप होतं त्यावेळेला? हो, खूप म्हणजे सुचत नव्हतं काहीच. आणि तुला त्रास कधीपासून आहे मायग्रेनचा त्याच्या आधी? 2008 पासून. 2008 पासून. आणि ट्रीटमेंट चालू होती मायग्रेनची? हा, बरं. चालू. पण त्या दिवशी जो हेडेक झाला डिसेंबर 22ला, हा हेडेक का पूर्वीच्या मायग्रेन सारखा होता का थोडा वेगळा होता? नाही, वेगळा होता, कारण वॉमिटिंगच वेगळं होतं. वॉमिटिंग वेगळं. बरं. आणि मग तिथे लोकल डॉक्टरकडे नेलं, कारण मी गावी होती. आणि त्याच्यानंतर मग गावी म्हणजे कुठे? सातारा. साताऱ्याला. ओके. तर तिथे जे MD डॉक्टर आहे तिच्याकडे नेला. तिने एक सलाईन लावून पेन किलर दिलं मला. ओके. पेन किलरने थोडंसं ठीक झाली, एकदम घरी आले, एकदम मस्त नॅचरल सगळं कामं करायला लागले गाव. पण त्याच्यानंतर मला कुठेतरी असं वाटत होतं की काहीतरी वेगळं आहे, काहीतरी बेचैन, बेचैन, पण ते आपल्याला समजत नसते. मग त्याच रात्री माझ्या नवऱ्याला बोलले, हजबंडला बोलले की आपण मुंबईला जाऊया. तो म्हणे, अरे आपण 3 दिवसाची सुट्टी. म्हटलं नाही, आपण मुंबईला जाऊया. असं काय वेगळं वाटलं तुला? तो हेडेक कसा वेगळा होता? म्हणे उलट्या तर झाल्या मला समजलं, पण तुला का वाटलं बॉम्बेला यावं म्हणून? हेडेक तर सगळ्यांना होतो. हो, पण आतमध्ये विकनेस सुरू झाला. बरं. एकदम विकनेस, आणि असं सारखं रडायला असं वाटत होतं की मी आता रडते. ओके. तर ते विकनेस सुरू होतो आतमध्ये, थोडंसं आपण कुठेतरी लूज आहे असं वाटतं. तुला त्यावेळेला असं काय वाटली की तुला दिसत नव्हतं बरोबर, बोलायला त्रास होत होता, हातापायामध्ये काय ताकद कमी झाली, असं काहीच नाही, फक्त तुला हेडेकच होता? त्याच्यानंतर पण मी वॉकिंग केलं. म्हणजे हॉस्पिटलमधून घरी आलं, 10 मिनिटाचं ते सलाईन असेल, वॉकिंग केलं आणि कामं केली. मला असं वाटलं मी ठीक झाले एकदम. त्यावेळेस डॉक्टर तुझं ब्लड प्रेशर घेतलं होतं? घेतलेलं. हाय होतं? किती हाय म्हणजे? 220 का 120. 220? इतकं जास्त होतं? हो. अरे बापरे, म्हणजे खूपच जास्त त्यावेळेला बीपी पण होतं. त्यांनी नॉर्मली सांगितलं की बीपी हाय आहे, काळजी घ्या. अच्छा, तेवढंच सांगितलं, बाकी काय सांगितलं? बीपी हाय तर होतोच, कारण हे झालं. पण त्यांना असं वाटलं नाही की इतक्या हाय ब्लड प्रेशरमुळे काहीतरी ब्रेन मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो, हार्ट मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो? नाही. तर त्याने तुम्हाला काय एक्सप्लेन नाही केलं? नाही, MD डॉक्टरांना तसं म्हटलं तर MD डॉक्टरांना ते समजणार नाही. बरं. मग त्याच्यानंतर बॉम्बेला आले. तिथे मग परत तसंच झाल्यानंतर बॉम्बेला कुठे आलीस तू? कळंबोली, रोडपाली. ओके. तिथे रोडपालीमध्ये खारघरला मेडिसिटी हॉस्पिटल. ओके. परत रात्रीचं मला तसंच झालं की करंट लागतोय असं झालं मला, बॉडीतून करंट लागतोय, वरती पास होतो. तर इलेक्ट्रिक शॉक सगळं तुला सेम राईट साईडला? हो. बरं. आणि मग परत मायग्रेन चालू झालं. हे लोक सुट्टी होती, सॅटर्डे संडे सुट्टी होती, सगळे ते टीव्ही मध्ये बिझी होते. तर मग बाहेर आले, यांना म्हटलं मला मायग्रेन चढलं, आपण डॉक्टरकडे जाऊया. हजबंड आणि मुलगा म्हटला, अरे नॉर्मली तुला मायग्रेन चढतंयस, पेन किलर सकाळीच जाऊन आलोय ना आपण डॉक्टरकडे, पेन किलर का झोप, आता डॉक्टर नसते, सॅटर्डे संडे तर नसतो, बघू आपण. परत बेडरूम मध्ये गेले आणि परत द्यायचे, काहीतरी गडबड आहे असं मला वाटलं. जेव्हा मी बेडरूमच्या बाहेर आली तेव्हा थोडंसं माझं हायपर झाले होते. ओके. डायरेक्ट जोरात त्यांना बोलायला लागले, गाडीची चावी घेतली, म्हटलं तुम्हाला यायचं नाही तर मी जाते.
म्हणून कारण मी का हेडेक तू अपसेट झाली म्हणे. हा डोळे रेडीच झाले थोडेसे. मग कळलं यांना पण काहीतरी वेगळं. पटापट मग मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये गेलो. त्याच्यानंतर मग तिथे त्यांनी ऍडमिट करून म्हणजे हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्याच्यातच मी कोमामध्ये गेले बहुतेक. मग अच्छा, मला ऍडमिट केलं तू कोमामध्ये गेली. हम्म. ओके. मग त्यांनी ते चालू केलं. म्हणजे जसं नवरा सांगतो की तुला चालू केलं बीपी हाय होता ते कंट्रोल करण्याचे प्रयत्न केले. बरं. त्यांनी पण खूप वेळ लावला. त्यांनी जरी सांगितलं असतं की तुम्ही अशा हॉस्पिटलमध्ये जा की तिथे तुम्हाला सिटी स्कॅन करायला लागेल. बरं. कारण कोमामध्ये गेलेल्या पेशंटचं काय करायला पाहिजे की सिटी स्कॅन. त्याच्यानंतर ते डॉक्टरला कळतं की आपण सिटी स्कॅन मध्ये हिचं काय क्लॉट झाले काय झालं. मग कधी कळालं की तुला ब्रेन स्ट्रोक झाला हो? त्याने सिरीज सेकंड डेला 11 o'clockला मग मला सिटी स्कॅनला त्या लोकांनी सांगितलं की आता हिचं सिटी स्कॅन करा. ओके. म्हणजे किती तास ऍडमिट केल्यानंतर तुझा स्कॅन झाला अंदाजे? 13 तास. 13 तास का तुझा सिटी स्कॅन पण झाला नव्हता. मग तुला सिव्हिअर हेडेक होता, तू फोमामध्ये तरी पण सिटी स्कॅन झाला नव्हता. कोमामध्ये गेलं तर मला काही कळत म्हणजे 13 तास पण झाला नाही सिटी स्कॅन. नाही. आणि एकदा सिटीचं झाल्यानं कळालं की तुम्हाला ब्रेन हेमरेज आहे. मग नंतर तुला दुसऱ्या हॉस्पिटल शिफ्ट करण्यात आलं, बरोबर? ओके. तो हा जो प्रकार आहे की आपण आता तुला कल्पना आहे की आम्ही ब्रेनलाईन प्रोजेक्ट करतोय. त्या ब्रेनलाईन प्रोजेक्टमध्ये आम्ही अवेअरनेस क्रिएट करतोय. तर तुला वाटतं की सामान्य माणसांना अवेअरनेस असणं किंवा नसणं हे साहजिक आहे. पण मेडिकलच्या लोकांना सुद्धा अवेअरनेस नसणं हे जरा थोडं विचित्र वाटत नाही? नाही, प्रत्येक डॉक्टर जे MD असेल किंवा गायनोकॉलॉजिस्ट असेल किंवा कुठलाही फिजिशियन डॉक्टर असेल त्याला मेन म्हणजे थोडंसं कळलं पाहिजे. थोडं नॉलेज पाहिजे. की ऑटोमॅटिकली जेव्हा असं घडतं ह्या घटना, जेव्हा हेडेक होतो, शुगर वाढते आणि बीपी वाढतो आपला. आणि त्यामुळे काय होतं की त्या डॉक्टरांना पण कळते, फक्त ते कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण हे नाही सांगत की जिथे तुम्हाला पॉसिबल आहे सिटी स्कॅन जिथे आहे, जिथे यूरोलॉजिस्ट असतील किंवा असे काही डॉक्टर असतील की तुम्हाला तुमचं ट्रीटमेंट त्या जे तासाचं असतं स्ट्रोकचं, तर त्यावेळेला ते नाही सांगत. ते त्यांचं तिकडेच ऍडमिट करून घेतात. तिकडेच करून घेतात. तर ते सांगितलं पाहिजे. साठी सांगितलं पाहिजे का म्हणजे हे आहे ते लाईफ आहे ते करेक्ट. वाचवलं पाहिजे. डॉक्टरांनी लाईफ वाचवलं पाहिजे. हा डिले होता कामा नाही. नॉर्मल लोकांना तर कळतच नाही ना. कोमामध्ये गेले ठीक आहे, बीपी कमी होईल येईल परत, तर होऊ शकतं नाही माझ्यासाठी. तसं नाही होत आहे. बरं. आता हे आजकाल जे आपण बघतो की हे जे ब्रेन स्ट्रोकचा इन्सिडन्स फार वाढत चाललाय यंग लोकांमध्ये. पहिलं कसं असायचं की ब्रेन स्ट्रोक म्हटलं की आपण 60च्या वरच्या लोकांना समजायचो, पण आता आजकाल 20 आणि 30-40 वर्षाच्या मुलांना पण ब्रेन स्ट्रोक व्हायला चाललाय. तर त्याला काय कारण असावं या मुलांमध्ये ब्रेन स्ट्रोक किंवा हार्ट अटॅकचं? लाईफस्टाईल. अच्छा. डिजिटल मध्ये सगळी दुनिया आजकाल डिजिटल मध्ये आहे. आणि मेन म्हणजे बाहेरचं खाणं, धूम्रपान आणि वेळच नसतो. काय म्हणजे आपल्या स्वतःच्या शरीराला वेळच देत नाही. हेल्थवर एक्सरसाइज नाही, योगा नाही करत किंवा मेडिटेशन जरी माणसाने 10-15 मिनिटं काढले तुमच्या बॉडीसाठी, असं शांत होण्यासाठी, ते तुम्हाला दिवसभर त्याचं ते नाही जयश्री, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे असे जर इंटरव्ह्यू आम्ही घेतले तर आम्हाला नक्कीच मदत होईल या ब्रेनलाईनसाठी. अँड थँक्यू रिअली फॉर कमिंग ऑन संडे. आणि थँक्यू मला बोलवल्याबद्दल. थँक्यू. ओके, थँक्यू.